तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। तुम्हाला पण काही अशा प्रकारे 3D व्हिडिओ बनवायचा आहे तर चला सांगतो। तर सर्वात आधी आपल्याला अलाइट मोशन ॲपला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला 3D फुल प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर या प्रोजेक्टची लिंक आणि XML फाईल आपल्या झिप फाईलमध्ये दिलेली आहे। तर झिप फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओनं स्क्रिप्ट करता बघायचं आहे आणि पासवर्ड एक नाही तर 3 स्टेपमध्ये असणार आहे। स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3। त्यासाठी व्हिडिओला बिलकुलही स्किप न करता बघायचं आहे। तर सर्वात पहिले आपल्याला 3D फुल प्रोजेक्टला इम्पोर्ट केल्यानंतर ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आता बघू शकता काही अशा प्रकारे आपल्याला 3D फुल प्रोजेक्ट दिसून येईल। तर आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, जर तुम्हाला फोटो रिप्लेस करायचा आहे किंवा चेंज करायचा आहे तर माझे मागील व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील, त्यामध्ये मी सांगितलं आहे फोटो रिप्लेस कशा प्रकारे करायचं आहे। तर सर्वात पहिले आपल्या स्टार्टिंगवाल्या फोटोवरती यायचं आहे, फोटो PNGवरती यायचं आहे, कारण या फोटोला आपल्याला PNGमध्ये कन्वर्ट करून इथे ॲड करायचे आहे। तसे फोटो ॲड केले तर ते फोटो ॲड होतील नाही। तर PNG कशा प्रकारे करायचे तर मी आय बटनवरती लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता की फोटोची PNG कशा प्रकारे बनवायची। तर आता सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, जे 1 नंबरवाले फोटो आहे यानी की स्टार्टिंगवाले फोटो PNG आहे त्याच्यावरती यायचं आहे। फोटो PNGवरती गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फोटोला रिप्लेस करायचं आहे किंवा चेंज करायचं आहे, तुम्ही काय पण समजू शकता। तर आपल्याला खालच्या साईडला एक ऑप्शन दिसणार आहे कलर फिल, तर त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर मीडियावरती गेल्यानंतर इथं आपला फोटो PNGला सिलेक्ट करून घ्यायचं। तर या ठिकाणी मी दुसरे फोटो PNG ॲड करून दाखवतो। तर बघू शकता एका क्लिकमध्ये मी फोटोला रिप्लेस केलेला आहे। तर काही अशा प्रकारे तुम्हाला जर फोटो चेंज करायचे असेल तर तुम्ही फोटो चेंज करू शकता। तर आपले फोटो तर ॲड झालेले आहे। आता 1 नंबरवाले जे टेक्स्ट आहे तर त्याच्यावरती यायचं आहे। याच्यावरती गेल्यानंतर आपल्याला काय करायचं, सर्वात आधी या फॉन्टला ॲड करून घ्यायचा आहे। तर हा फॉन्ट आपल्या झिप फाईलमध्ये दिलेला आहे। तर याचा जो इफेक्ट आहे याला ऑन करण्यासाठी आपल्याला टेक्स्टवरती जायचं आहे। टेक्स्टवरती गेल्यानंतर इफेक्टवरती गेल्यानंतर जो इफेक्ट ॲड केला आहे याला अनटिक करून घ्यायचं आहे। अनटिक केल्यानंतर डन करायचं आहे। तर काही अशाच प्रकारे समजा फोटो PNGवरचा जो इफेक्ट ॲड केला आहे त्याला ऑन करायचं आहे। ऑन केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्याला टेक्स्ट दिसून येतील। तर इथं स्टार्टिंगला आणखी काही गोष्टी आहेत, म्हणजे वरच्या साईडला यायचं आहे। इथं 2 PNG मी ऑलरेडी ॲड केलेला आहे, याला अनटिक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्याला हे PNGs दिसून येतील। तर आपला फोटो रिप्लेसमेंट झाली। आता नेमका आपल्या फोटोवरती जो आपण ग्लो ॲड केला आहे, जो इफेक्ट ॲड केला आहे त्याला ऑन करून घ्यायचं आहे। तर ऑन करण्यासाठी आपल्या स्टार्टिंगवाल्या फोटो PNGवरती यायचं आहे। फोटो PNGवरती आल्यानंतर इफेक्टवरती गेल्यानंतर बघू शकता इथं मी ऑलरेडी इफेक्ट ऑन केलेला आहे। तर तुम्हाला ऑन करायला नसतील तर ते ऑन करून घ्यायचे आहेत। तर ऑन केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता आपली जे टेक्स्ट आहे तर याला कलर ग्रेडिंग करायची आहे। तर कलर ग्रेडिंग कशी करायची तर सांगतो। सर्वात पहिले आपल्या 1 नंबरवाल्या टेक्स्टवरती जायचं आहे। टेक्स्टवरती गेल्यानंतर कलर फिलवरती गेल्यानंतर साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे मी कलर ग्रेड केलेला आहे। तर तुम्हाला आता हा कलर ग्रेडिंग ऑलरेडी मी दिलेली आहे। तर फक्त आपल्याला ऑन करून घ्यायचे, चेंज करून घ्यायचे। तर चेंज केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता आपल्या इफेक्टवरती जायचं आहे। इफेक्टवरती गेल्यानंतर बघू शकता इथे मी 3 इफेक्ट ॲड केलेले आहेत, याला अनटिक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता ग्लो आणि शॅडो। तर काही अशा प्रकारे आपल्याला इफेक्टला अनटिक करून घ्यायचं आहे। तर काही अशा प्रकारे आपल्या समजा टेक्स्टला ऑन करून घ्यायचं आहे आणि कलर ग्रेड ॲड करून घ्यायचे आहे। तर ॲड केल्यानंतर काय आपला संपूर्ण व्हिडिओ बनून झालेला आहे। तर व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं आहे।